श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गीता या ग्रंथाची थोडीशी थोरवी काय आहे, त्याचं महात्म्य काय आहे याबद्दल चर्चा करूया. श्रीमद भगवद गीता हा अत्यंत प्राचीन आणि जगन्मान्य ग्रंथ आहे. भारतातल्या आणि जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये या ग्रंथाचं भाषांतर झालेलं आहे, अनुवाद झालेला आहे. या ग्रंथावर सर्वात प्रथम भाष्य करण्याचं महान कार्य शंकराचार्यांनी केलं. त्याला शांकर भाष्य असं म्हणतात. शंकराचार्यानंतर रामानुजाचार्य, माधवाचार्य यांनी त्यावर भाष्य केलं. शंकराचार्यांनी मानवी जीवनाचा विकास होत होत त्याचा परमोच्च विकास कुठपर्यंत होऊ शकतो ही पारमार्थिक दृष्टी जगाला दाखवून दिली. आणि ही दृष्टी म्हणजेच त्यांनी मांडलेलं अद्वैत तत्वज्ञान होय. परंतु हे भाष्य सुद्धा त्यांनी संस्कृतमध्येच लिहिलं. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना ते कळणं अवघड जाऊ लागलं. मुळामध्ये गीता ही सुद्धा संस्कृतमध्ये असल्यामुळे आणि त्या गीतेवर शांकर भाष्य हे शंकराचार्यांनी केलेलं भाष्यही संस्कृतमध्ये असल्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून गीतेचं मराठीमध्ये, त्या काळातल्या मराठीमध्ये अनुवाद करून त्याचा अर्थ सांगण्याचं महान कार्य केलं. ज्ञानेश्वरांनंतर वामन पंडित आणि हल्लीच्या काळात लोकमान्य टिळक यांनी सुद्धा गीता रहस्य हा ग्रंथ लिहून या गीतेवर भाष्य केलेलं आहे. विनोबा भावे यांनी सुद्धा गीताई नावाचा ग्रंथ लिहून या गीतेवर भाष्य केलेलं आहे. लोकमान्य टिळक हे जरी राजकारणामध्ये असले तरी ते महान विद्वान पंडित होते. त्यांनी तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहून कर्मयोगाला कसं महत्त्व दिलं पाहिजे आणि कर्म करण्याला कसं प्राधान्य दिलं पाहिजे हा विचार विशेषत्वाने या ग्रंथातून मांडला आहे. ज्ञानेश्वर महाराज हे परमार्थाचं आणि आत्मतत्वाचं अलौकिक असं ज्ञान प्राप्त करून घेतलेले, प्रत्यक्ष आत्मानुभव आणि त्याची अनुभूती घेतलेले असे आत्मसाक्षात्कारी संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सामान्य माणसाला मोक्ष कसा प्राप्त करून घ्यावा हा मार्ग अगदी सहज सोप्या शब्दामध्ये मांडला. आजचा मनुष्य हा सर्व विश्वाचं निरीक्षण करून सगळ्याच गोष्टीची कारणं शोधू लागलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तो का आणि कसं हे प्रश्न विचारतो. असा हा बुद्धिवादी असणारा मनुष्य एका बाजूला आणि मन मानेल तसं जगणारा
खाओ पिओ ऐश करो अशा पद्धतीने स्वैर पशुतुल्य आयुष्य जगणारा स्वैराचारी असा माणूस एका बाजूला, भौतिक दृष्टीने जर आपण विचार केला तर कितीही सुख साधनं आणि कितीही सोयी सुविधा जरी आपल्याला आज उपलब्ध झालेल्या असल्या तरी मनुष्याचं मात्र खऱ्या अर्थाने अधःपतनच झालेलं आपल्याला दिसतं. दिवसेंदिवस माणसं स्वार्थी, मदांध, कामुक, स्वैराचारी, दुराचारी, अनैतिक व्यवहार करणारी, हिंसाचारी आणि पापाचारीच होत आहेत. माणुसकी, प्रेम, श्रद्धा, भक्तिभाव, सेवा, त्याग या सर्व जीवन मूल्यांचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे. आपल्यावर असणारे हे संस्कार जाणून बुजून जाणीवपूर्वक नाहीसे केले जात आहेत. मग आता प्रश्न येतो की सध्याच्या या मानव जातीचा विकास कसा करायचा आणि तो कुणी करायचा. म्हणून आजच्या काळामध्ये सुद्धा संतांची, सज्जनांची, सद्गुरूंची आवश्यकता आहे. कारण या मानवी समाजाचा, मानवी जीवनाचा विकास घडवून आणण्यासाठी अशा आत्मानुभूती घेतलेल्या, आत्मानुभव घेतलेल्या संतांचीच आवश्यकता आहे. कारण हे आचार, विचार आणि उच्चार यांनी युक्त असणारे, आदर्श असणारे, आदरणीय असणारे असे असतात. त्यांचं आचरण त्यांच्या बोलण्याप्रमाणेच असतं आणि म्हणून ते सर्व जगाला आदरणीय असतात, वंदनीय असतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीला साजेस जीवन ते जगत असतात. संतांनीच आणि सज्जनांनीच आजपर्यंत समाजाला एक वळण लावण्याचं, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य जागृत करण्याचं, त्यांच्यामध्ये श्रद्धा, भक्तिभाव, सेवा, त्याग, सदाचार या आदर्श गुणांचं बीजारोपण करण्याचं कार्य अत्यंत उदात्त भावनेने, निरपेक्षप्रमाणे, कुठल्याही अपेक्षा न ठेवता अत्यंत प्रेमाने आणि समाजाचं, लोकांचं भलं व्हावं या दृष्टीने या संतांनी हे महान कार्य करून दाखवलेलं आहे. आणि आजही समाजामध्ये अनेक संत सज्जन हे कार्य करत आहेत. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. स्वामी स्वरूपानंदांसारखे अत्यंत भव्य, दिव्य, तेजस्वी आणि दिव्य वाणी प्राप्त झालेले सद्गुरू पदाला पोहोचलेले आणि अनेक शिष्य भक्त घडवणारे, समाजाला दिशा देणारे, समाजाला मार्गदर्शन करणारे आजही आपल्यामध्ये असणारे
शरीराने असणारे, देहाने असणारे सद्गुरू आळंदीजवळ फुलगाव येथे आपल्या सर्वांच्या भाग्याने उपलब्ध आहेत आणि त्यांचेच विचार आपण या माध्यमातून आता समजून घेतो आहोत. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर निष्क्रिय झालेल्या, कर्तव्य परांगमुख झालेल्या, नैराश्याने हरवून गेलेल्या अर्जुनाला निमित्त करून सर्वच जगासाठी आणि सर्वांसाठीच हा गीतेचा उपदेश केलेला आहे. मानवी जीवनाचा खरा विकास गीतेसारख्या ग्रंथांशिवाय अन्य कोणत्याही ग्रंथांनी किंवा साहित्यानी होणार नाही. कारण गीतेमध्ये जीवनाचा सर्वांगीण आणि सखोल विचार केलेला आहे. जीवनाचं गूढ रहस्य उलगडून दाखवलेलं आहे. अलौकिक अद्भुत असा हा जगन्मान्य ग्रंथ आहे. प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करत असतो, परंतु वर्षानुवर्ष साधना करून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये शांती, समाधान, सुख, आनंद मिळत नाही. कारण त्याच्या साधनाला, त्याच्या तपश्चर्येला निश्चित अशी दिशा नसते. तात्विक, आध्यात्मिक, पारमार्थिक बैठक नसते. त्यामुळे अनेक साधकांच्या वाट्याला नैराश्य आणि दुःख प्राप्त होते. त्यांच्या श्रद्धेला तडा जातो, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात आणि साधना करण्यामधलं सातत्य हरवून बसतात. अशा सर्व कर्तव्य परांगमुख झालेल्या, नैराश्याने ग्रस्त झालेल्या, साधना करून काय मिळणार आहे असे भलतेच प्रश्न मनात आणणाऱ्या साधकांना सुद्धा उभारी देण्याचं कार्य हा गीता ग्रंथ करतो. या ग्रंथाच्या अभ्यासाने, अध्ययनाने आपल्या साधनेला एक प्रकारची दिशा प्राप्त होते. स्वतःला बुद्धिवानी समजणारे, स्वतःला पंडित समजणारे आणि कोणत्याच गोष्टीवर श्रद्धा न ठेवणारे, विज्ञानाला महत्त्व देणारे असे सुद्धा या ग्रंथाद्वारे मार्गदर्शन प्राप्त करून घेऊन आपला उद्धार करून घेऊ शकतात, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतात. एवढं महात्म्य या भगवद्गीतेचं आहे. भगवान श्रीकृष्ण हेच या संपूर्ण जगाचं, विश्वाचं, त्रैलोक्याचं केंद्रबिंदू आहे, उगमस्थान आहे. ओंकार हे आदी बीज ज्याला आपण मानतो, ते ओंकार तत्व, ते परमात्म तत्व म्हणजेच भगवान गोपाल श्रीकृष्ण, तेच परमात्मा परब्रह्म स्वरूप आहेत. तेच या संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान आहेत, या संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू आहेत.
या संपूर्ण जगाचं, विश्वाचं उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणणारं, या तीनही गुणांचं एकत्रित असणारं सामर्थ्य भगवान श्री गोपाल कृष्ण हेच आहेत. ते सर्वज्ञ आहेत, सर्वव्यापी आहेत, सर्वांच्या अंतरंगातही आहेत आणि सर्वांच्या बहिरंगातही आहेत. म्हटलं तर ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहेत आणि म्हटलं तर अनंत कोटी ब्रह्मांडांचा तो नायक आहे. असं हे परमात्म स्वरूप कसं प्राप्त करून घ्यायचं, त्या परमात्म्याची प्राप्ती कशी करून घ्यायची, त्याची भक्ती कशी करायची, या सगळ्या गोष्टी आणि हे करण्याचं एक निश्चित प्रयोजन काय आहे, उद्दिष्ट काय आहे, आणि प्रत्येक जीवाचं हे अंतिम साध्य कसं आहे, आणि परमात्मा प्राप्त करून घेणं हाच कसा परमपुरुषार्थ आहे, या सगळ्या गोष्टी आणि ते करण्याचे मार्ग, या सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला या भगवद्गीता नावाच्या ग्रंथातून प्राप्त होतो. असा हा अलौकिक ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आपण पाहतो आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.